स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण नवीन मोबाईल बघणार आहे Redmi K70 Ultra। K70 Ultra जो की खतरनाक मोबाईल आहे, रेडमीने काढलेला आहे। रेडमीचा आहे, कसा आहे स्पेसिफिकेशन पाहू आपण। इकडे आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसत आहे, याच्यात आहे व्हर्जन 14चं आणि प्रोसिजर कोणता आहे तर प्रोसिजर आहे याच्यात MediaTek Dimensity 9300 प्लसचं प्रोसिजर आहे, जे की मोठं प्रोसिजर आहे। 9300 प्लस प्रोसिजर आहे। आणि याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत, जे याच्यात कोर असतात प्रोसिजरमध्ये कोणकोणते कोर आहेत या प्रोसिजरसाठी काम करणारे ते पण कोर पण बघणार आपण। याच्यात सगळ्यात पहिले जे कोर आहे 3.4 GHz सिंगल कोर आहे, ते ऑक्टा कोर 3.4 GHz सिंगल कोर प्लस 2.85 GHz ट्राय कोर आहे, ते प्लस 2 GHz क्वाड कोर, असे 3 कोर आहेत। तर हे चांगले काम करू शकतात या 9300 प्लससाठी, जे की परफॉर्मन्स याचा चांगला देऊ शकतात या प्रोसिजरसाठी। तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे अजून 12 GB रॅम आहे, मोठा रॅम आहे आणि 6.67 इंचाचा डिस्प्ले, 16.94 सेंटीमीटरचा आहे, जो की 6.67 इंचाचा आहे। ओलेड डिस्प्ले आहे, ॲमोलेड गिमोलेड याने काही दिलं नाही, ओलेड पण चांगला आहे। 1220 मल्टिप्लाय बाय 2712 पिक्सलचा फुल HD प्लसचा डिस्प्ले ठीकठाक आहे। रिफ्रेश रेट मला किती आहे तर रिफ्रेश रेट जो आहे 144 वॅटचा आहे। एचजेट रिफ्रेश रेट याचा 144 आहे। बेंच लेथ 20.5 डिस्प्लेच्या मंदारच कॅमेरा आहे। कॅमेऱ्याचा आता किती सेटअप आहे, कॅमेराचा सेटअप आहे तो आपण बघू। एक आहे 50 मेगापिक्सल वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे, तो दुसरा आहे 8 मेगापिक्सलचा आणि तिसरा आहे 2 मेगापिक्सलचा मायक्रो ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। आणि जे फ्लॅश आहे, आता स्क्रीनची फ्लॅश ही पण कशी असणार तर स्क्रीनले फ्लॅश आहे, ड्युअल कलर LED फ्लॅश आहे याच्यात, म्हणजे की ड्युअल LED देऊ राहिला हा 2 LED। आणि 8K ची शूटिंग आहे याच्यामध्ये, 30 FPS वर नाही 220 FPS वर आहे, जे की शूटिंग तर बरीच आहे। आणि सतत फ्रंटची गोष्ट करू आपण की आता बॅक तर चांगलीच दिली आहे ना, फ्रंटले आहे 20 मेगापिक्सलची सेल्फी वाईड अँगल लेन्स आहे, जे की चांगली आहे 20 मेगापिक्सल, जे की सपोर्ट चांगलाच करू शकते प्रोसिजर, तर म्हणजे फोटो बेहतरीन काढणार आहे हा। आणि याच्यामध्ये जे आहे स्क्रीनची फ्लॅश आहे, मेन म्हणजे हे कमतरता दिली, स्क्रीनची फ्लॅश आहे, फुल HDचा हा सपोर्ट करते, 30 FPS वर कॅमेरा, 20 मेगापिक्सलचा वाईड अँगलचा। अजून 5500 mAh ची बॅटरी आहे, 5500 mAh ची बॅटरी आहे, जे की 120 वॅटचं चार्जर सपोर्ट करते, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि चांगला आहे सपोर्टिंग। छोटे छोटे सिम कार्ड बसतात, नॅनो सिम कार्ड असतात आणि 5G इंडिया सपोर्टेड आहे हा मोबाईल। 256 GB इंटरनल स्टोरेज आहे, नॉन एक्सपॅन्डेबल आहे, एक्सपॅन्डेबल पाहिजे असता, डस्ट रजिस्टर वॉटर रजिस्टर याने दिलं आहे। मोबाईलमध्ये सगळं स्पेसिफिकेशन बेस्ट आहे, कारण की मला तर खूप आवडलेला आहे। आणि याच्यामध्ये कोर जे आहेत कोर पण चांगले आहेत आणि 144 वॅटचा रिफ्रेश रेट चांगला आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, मोबाईल आवडला असेल तर तुम्हाला।